नमस्कार. मी वैभव भगते, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर, करिअर मार्गदर्शक टीम प्रमुख. मित्रांनो, करिअर मार्गदर्शक टीमतर्फे आम्ही मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची ओळख करून देतो. तसेच त्यांच्या शैक्षणिक जीवनात काही अडचणी असतील तर त्याही आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल 10+2 म्हणजेच 12वीच्या बेसवरती काही पदं भरण्यासाठी ॲडव्हर्टाईज आलेली आहे. ह्या एक्झामलाच शॉर्टमध्ये CHSL 10+2 असेच म्हणतात. ही 2020साठी आहे. या एक्झामविषयी या व्हिडिओमध्ये आपण सध्या डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इथे 4 पदे या परीक्षेसाठी आहेत. एक आहे LDC लोअर डिव्हिजनल क्लार्क किंवा ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट. दुसरं पद आहे पोस्टल असिस्टंट, शॉर्टमध्ये त्याला PA असे म्हणतात, किंवा सॉर्टिंग असिस्टंट. तिसरं पद इथे जे आहे ते डाटा एंट्री ऑपरेटर DEO. आणि चौथं पद जे आहे ते पुन्हा एकदा डाटा एंट्री ऑपरेटर ऑफ ग्रेड A. आणि या सगळ्यांसाठी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण, 12वी पास असणं तुम्ही गरजेचं आहे. फक्त यातील 4 नंबरचे जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर ऑफ ग्रेड A, याच्यासाठी 12वी सायन्स हे क्वालिफिकेशन आहे. बाकीच्या तिन्ही पदांसाठी तुम्ही 12वी कुठल्याही शाखेतून उत्तीर्ण असाल तरीही चालेल. यामध्ये वयाची अट आहे 18 ते 27 वर्ष आहे. त्यासाठी SC ST आणि OBCंना एक ठराविक वयाची सूट दिलेली आहे. आणि संपूर्ण भारतभर ही एक्झाम होत असल्यामुळे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत, म्हणजे तुमची जर याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर पोस्टिंग तुम्हाला कुठेही मिळू शकते. या 4 पदांसाठी पे स्केल काय आहे ते आपण या स्लाईडमध्ये पाहूया मित्रांनो. LDC किंवा ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटसाठी 19,900 पासून हे स्टार्ट होणारं पे स्केल आहे, जे मॅक्सिमम 63,200 पर्यंत जाऊ शकतं. पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट यासाठी 25,500 हे बेसिक पे आहे सुरुवातीचं स्टार्टिंगचं, आणि ते जास्तीत जास्त 81,100 पर्यंत जाऊ शकतं. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी सुद्धा 25,500 पासून सुरुवात होणारं पे स्केल हे 81,100 पर्यंत आहे. पुन्हा डाटा एंट्री ऑपरेटर ऑफ ग्रेड A यासाठी सेम 25,500 ते 81,100 पर्यंत पे स्केल मॅक्सिमम सर्व्हिसमध्ये तुमच्या जाऊ शकतं. मित्रांनो, हे लक्षात असू द्या की हे सर्वतः बेसिक्स पे आहेत. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार यामध्ये काही भत्ते ॲड होऊन तुमची ग्रॉस सॅलरी याहीपेक्षा जास्त असू शकते. वयोमर्यादा यासाठी आपण मगाशी बघितली की 18 ते 27 वर्ष. आपण आता जन्मतारखेनुसार बघूया. यामध्ये तुमची जन्मतारीख ही 2 जानेवारी 1994च्या नंतर असली पाहिजे. तसेच ती 1 जानेवारी 2003च्या आधी असली पाहिजे, तरच तुम्ही 18 ते 27 या वयोगटामध्ये बसता. मित्रांनो, यामध्ये SC STसाठी 5 वर्षाची सूट आहे. तसेच OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट आहे. म्हणजे तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर हे 94च्या आधीही तुम्ही 5 वर्ष SC ST असाल तर, किंवा OBC असाल तर 3 वर्ष अप्लाय करू शकता. स्कीम ऑफ एक्झामिनेशन ही यातील परीक्षा पद्धत कशी आहे पहा. ही परीक्षा एकंदर 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. Tier 1, Tier 2 आणि Tier 3. Tier 1 जी असणार आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. जसे आपण पूर्व परीक्षा प्रिलियम म्हणतो त्या पद्धतीत ही Tier 1 एक्झाम असणार आहे. ही कम्प्युटरवरती असणार आहे संपूर्ण हे एक्झाम, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील. यामध्ये 4 ऑप्शन्स असतील. एका ऑप्शनला तुम्हाला इथे टेकआउट करायचं आहे. तुम्ही जर Tier 1 क्लिअर झाला तर तुम्हाला Tier 2 साठी अप्लाय करायला मिळेल. ही कम्प्लिटली डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम, म्हणजे जसं आपण प्रश्न उत्तरे शाळा कॉलेजमध्ये लिहितो तशा पद्धतीची ही एक्झाम आहे. आणि तीही एक्झाममध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर त्यानंतर Tier 3 म्हणजेच तुमची एक टायपिंग टेस्ट होईल. एक ठराविक पॅराग्राफ दिलेला असतो. तो पॅराग्राफ तुम्हाला ठराविक वेळेमध्ये तिथे टाईप करावा लागेल. या तिन्ही एक्झाममधूनच गेल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल.
मित्रांनो, आपण सध्या टियर 1 ची कम्प्युटर बेस एक्झामिनेशन प्रिलियम टाईप एक्झाम आहे त्याविषयी पाहूया. हा पूर्ण पेपर 4 भागांमध्ये विभागलेला असतो. यातील पहिला भाग हा इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज इंग्लिश. एकूण 25 प्रश्न असतात आणि 50 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. अशाच पद्धतीने जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह aptitude आणि जनरल अवेअरनेस या प्रत्येक भागाला 50 50 50 50 मार्क्स, म्हणजे एकूण पेपर तुमचा हा 200 गुणांचा पेपर असतो. परीक्षा फी, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जनरली तुम्हाला 100 रुपये फी ही परीक्षा फी म्हणून पेमेंट करावं लागेल. तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये तसेच फिजिकली हँडिकॅप किंवा महिला असाल तर तुम्हाला फी भरण्याची यामध्ये गरज नाही. मित्रांनो, या परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतील. ती अर्ज करण्याची साईट आहे https://ssc.nic.in. ह्या साईटवरतीच तुम्हाला अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो आहे 15 डिसेंबर 2020. स्टाफ सिलेक्शनच्या साईटवरती जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला ssc.nic.in यावरती तुम्हाला ही विंडो दिसेल. इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शनची एक्झाम देत असाल तर इथे न्यू युजर रजिस्टर नाव हा एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आपण जेव्हा क्लिक करू त्यावेळेला आपल्याला ही विंडो दिसेल. इथे तुम्हाला तुमची बेसिक डिटेल इथे सबमिट करायची आहे. बेसिक डिटेलमध्ये मित्रांनो, जसं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, व्हेरीफाय आधार नंबर. त्यानंतर तुमचं नाव, जसं तुमचं नाव 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये रजिस्टर आहे त्याच पद्धतीत इथे टाकायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम, व्हेरीफाय फादर्स नेम, मदर्स नेम, व्हेरीफाय मदर्स नेम, तुमची जन्मतारीख, अशा पद्धतीची ही सगळी इन्फॉर्मेशन इथे फीड करायची आहे. तुमचं एज्युकेशन बोर्ड, त्यानंतर तुमचा 10वीचा रोल नंबर, तुम्ही कुठल्या वर्षी 10वी पास झालात ते इयर ऑफ पासिंग, जेंडर, मोबाईल नंबर तुमचा मुख्य इथे महत्त्वाचा आहे, कारण OTP किंवा स्टाफ सिलेक्शनच्या फर्दर रेफरन्ससाठी मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचा सध्या अस्तित्वात असलेलाच मोबाईल नंबर इथे द्या. तुमचं व्हॅलिड ईमेल ID आणि स्टेट किंवा UT ऑफ परमनंट ॲड्रेस तुमचा इथे द्या. हे सगळं केल्यानंतर मित्रांनो सेव्ह ऑप्शन क्लिक करायचं आहे, इथे जो दिसतो आहे. हे केल्यानंतर मित्रांनो तुमची सेकंड पॉईंट इथे आहे, ॲडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स हा ओपन होईल आणि त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर डिटेल्स हे ऑप्शन ओपन होतील. ही सगळी बेसिक माहिती तुम्हाला इथे फीड करायची आहे. ही बेसिक माहिती फीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक रजिस्टर नंबर स्टाफ सिलेक्शन पाठवेल, तसेच एक पासवर्डसुद्धा पाठवेल. तो रजिस्टर नंबर आणि तो पासवर्ड तुम्हाला मेन स्क्रीनवरती जी लॉग इन IDसाठी जी स्क्रीन ओपन होते तिथे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. हे पहा, इथे लॉग इन ID तुम्हाला नवीन लॉग इन ID आणि स्टाफ सिलेक्शनने दिलेला जो पासवर्ड असतो तो फीड करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन विचारेल. तुम्ही तुमच्या मनाचा एक नवीन पासवर्ड तिथे सेट करू शकता आणि त्या नवीन पासवर्डनेच तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. हा पहा, नवीन एक पासवर्ड मी इथे सेट केलेला आहे. त्यानंतरचा हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे फीड करायचा आहे.
आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमची सगळी डिटेल माहिती इथे असेल, जी तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन रजिस्टर करताना दिलेली आहे. त्यानंतर इथे कंबाईंड हायर सेकंडरी 10+2 लेव्हल एक्झामिनेशन 2020 ह्या एक्झामसाठी तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. इथे अप्लाय केल्यानंतर तुम्ही जी बेसिक इन्फॉर्मेशन मित्रांनो दिलेली आहे ते पुन्हा एकदा इथे रिफ्लेक्ट होईल. काही महत्त्वाचे चेंजेस फक्त आपल्याला इथे फीड करायचे आहेत. प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन म्हणजे हे एक्झाम ज्या वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कंडक्ट होते तिथं तुमचे प्रेफरन्स काय आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथला जवळचा प्रेफरन्स देऊया जो याच्यामध्ये अवेलेबल असेल. इथे आपण वेस्टर्न रिजन म्हणजेच मुंबईच्या आसपास सेंटर्स देऊ. हे पहा 7204 हा मुंबईचा कोड आहे. त्यानंतर सेंटर 2 साठी पुन्हा आपण पुणे देऊ. सेंटर 3 आपण नाशिक देऊ. मीडियम फॉर टायपिंग टेस्ट इथे इंग्लिश. कन्फर्म मीडियम फॉर टायपिंग टेस्ट इथे पुन्हा इंग्लिश. वेदर 12th स्टँडर्ड पास्ड इन सायन्स स्ट्रीम असेल तर येस म्हणून द्या, नसेल तर नो म्हणून द्या. तुम्ही एक्स सर्व्हिसमन माजी सैनिक आहात का, आपण नाही इथे देऊ. त्यानंतर पुढचे मित्रांनो काही ऑप्शन फिल करायचे नाही आहेत तुम्हाला, कारण ते माजी सैनिक आणि इतर कॅटेगरीसाठी आहेत. तुम्ही वयामध्ये सूट घेऊ इच्छिता का, वेदर सीकिंग एज रिलॅक्सेशन पॉईंट नंबर 20 आहे. तुम्ही जर कॅटेगरीनुसार अप्लाय करत असाल आणि वयामध्ये सूट हवी असेल तुम्हाला तर येस, अदरवाईज नो. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे ते इथे द्या. हा एक डेमो पद्धतीचा मी फॉर्म भरत आहे. डिटेल्स ऑफ क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स मित्रांनो इथे 12th स्टँडर्ड देऊ आपण. आता इथे 12th स्टँडर्डचं डिटेल तुम्हाला फीड करायचं आहे. स्टेटस ऑलरेडी पास, पासिंग इयर, (2019) देतो आहे मी. त्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यातून ती परीक्षा पास केला आहात, महाराष्ट्र. त्यानंतर बोर्ड, कुठल्या बोर्डमधून केलेलं आहात, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी. हे डिटेल झाल्यानंतर मित्रांनो, डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर असेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी इन टर्म्स ऑफ DOPTs. हे DOPTचं एक सर्क्युलर आहे, इथे तुम्ही येस करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये दिलेला आहे तो इथे रिफ्लेक्ट होईल मित्रांनो. ऑलरेडी तुमचा मोबाईल नंबर हे सगळं तुम्ही चेक करून घ्या, तुमचा मेल ID. त्यानंतरचा ऑप्शन आहे सगळ्यात महत्त्वाचा, फोटोग्राफ अँड सिग्नेचर. मित्रांनो इथे लक्षात असू द्या, तुमचा फोटोग्राफ हा 50 KB पेक्षा लहान असला पाहिजे. तसेच तुमची सिग्नेचर आहे ही 20 KB पेक्षा लहान असली पाहिजे. इथे फोटोग्राफ अपलोड करायचा आहे जो त्या रिस्पेक्टिव्ह साईजनुसारच असेल. आणि विशेष म्हणजे त्या फोटोवरती डेट प्रिंट असली पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी फोटो काढला असतात का रिसेंट डेट प्रिंटेड असली पाहिजे. मी ते फोटो अपलोड करत आहे. मित्रांनो फोटो इथे अपलोड झालेला आहे. इथे डेट फोटोवरती येत आहे बघा, 5/11/2020. फोटोवरती जर डेट प्रिंटेड नसेल तर तो ग्राह्य मानला जाणार नाही, हे लक्षात असू द्या.
त्यानंतर सिग्नेचर, इथे सिग्नेचर अपलोड झालेले आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा 27 पॉईंट आहे, डेट ऑन विच फोटोग्राफ हॅज बीन टेकन. आपण ती 5/11 म्हणून टाकूया, कारण तीच फोटोग्राफवरती प्रिंट केलेली आहे. वेदर द डेट मेन्शन ॲट सिरियल नंबर 27 इज ऑलरेडी प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ. येस मित्रांनो. त्यानंतरचा पार्ट आहे डिक्लरेशन, म्हणजे वरील दिलेली माहिती ही पूर्णतः खरी आहे अशा पद्धतीचं हे डिक्लरेशन आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जे काही नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे इच अँड एव्हरीथिंग तुम्ही वाचलं आहात, तुम्हाला त्याचे पूर्ण नॉलेज आहे टर्म्स अँड कंडिशनचे. अशा पद्धतीचे हे डिक्लरेशन आहे. तर याला तुम्ही फक्त आय ॲग्री म्हणायचं आहे आणि इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला इथे फीड करायचा आहे. BFDBF. हा कॅप्चा फीड केल्यानंतर प्रिव्ह्यू हा एक ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर मित्रांनो तुम्ही दिलेली पूर्णतः माहिती इथे रिफ्लेक्ट होईल. अशा पद्धतीचं हे आहे. त्यानंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये चुकीचं आढळलं असेल तर एडिट किंवा मॉडिफाय करायचं आहे. नाहीतर इथे पहा सबमिट हा ऑप्शन आहे. मित्रांनो सबमिट करण्यापूर्वी ही माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या, यामध्ये काहीही उणीव राहू नये, मिस्टेक राहू नये, याच्यासाठी हा एक ऑप्शन आहे. ही पूर्णतः माहिती खरी असल्यावर सबमिट हा एक ऑप्शन इथे क्लिक करायचा आहे आपल्याला. त्यानंतर पहा इथे पुन्हा एकदा कमिशनने सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही कुठलीही माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही. ही पूर्णतः ओके असेल तर ओके इथे टाईप करा, क्लिक करा ओकेला. ॲप्लिकेशन फॉर्म इज प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड. इथे तुमचा फॉर्म पूर्णतः भरला गेलेला आहे आणि ॲक्सेप्टेड केलेला आहे. तुम्हाला पेमेंटसाठी प्रोसीड करायचं आहे का, तर त्या पद्धतीत तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर ज्या पद्धतीत आपण पाहिलं तिथे पेमेंट ज्या पद्धतीत शेड्यूल आहे तिथे आपल्याला करणं गरजेचं आहे. SC ST आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इथे पेमेंट करण्याची गरज नाही. इथे पेमेंटसाठी प्रोसीड करायचं आहे का, येस. फी पेमेंट तुम्ही इथे 100 रुपयाचं ॲटोमॅटिकली स्क्रीन दाखवेल. ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं आहे. सबमिट. इथे SBI नेट बँकेद्वारे हे पेमेंट केलं जाईल. तुमचं जर SBI बँकेमध्ये अकाउंट असेल तिथून करू शकता किंवा इतरही बँकेतून तुम्ही हे पेमेंट करू शकता. तुमचा फॉर्म पूर्ण कंप्लीट भरून झाल्यानंतर तसेच पेमेंटसुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता. तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन हे ॲप्लिकेशन स्टेटस अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल. पहा, रजिस्ट्रेशन स्टेटस तुमचं कंप्लीट केलेलं आहे, फोटो अँड सिग्नेचर अपलोड केलेला आहे, फॉर्म ही सुद्धा तुमचा प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड आहे, पेमेंट स्टेटस तुम्ही कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे पूर्णतः ही अशा पद्धतीचा मेसेज आला म्हणजेच तुमचा फॉर्म हा कम्प्लिटली ॲक्सेप्ट केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला समजण्यात येईल. अशा पद्धतीची एकंदर ही प्रोसेस आहे. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरावात अशी आमची MPVS करिअर मार्गदर्शक टीमतर्फे तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये जर काही अडचणी किंवा इतर विषयांसंदर्भात काही अडचणी असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जरूर कॉल करावा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओ बनवताना त्या उपयोगी होऊ शकतील.